घराच्या आधी असतं शहर आणि त्याच्या आधी असतो देश. संपूर्ण जगात आपल्याला आपल्या देशावरूनच ओळखलं जातं. पण समजा तुम्ही विमानातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रवास करताय. तुमच्याकडे तुमच्या देशाचा पासपोर्ट आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात लँड होता तेव्हा तुमच्या देशाचं देश म्हणून अस्तित्व संपलेलं असतं. त्यामुळे दुसऱ्या देशाची एअरपोर्ट सिक्युरिटी तुम्हाला त्यांच्या देशात जाण्यास रोखते, कारण तुमच्याकडे कोणत्याच देशाचा पासपोर्ट नाहीये. तुम्ही आता मागेही वळू शकत नाही, कारण तुमच्या देशाला देश म्हणूनच अस्तित्व राहिलेलं नाही आणि तुमच्या देशाला जाण्यासाठी फ्लाईट सुद्धा नाहीत. या परिस्थितीत तुम्ही काय कराल? ही परिस्थिती ज्या माणसावर ओढावलेली तो अनेक वर्ष त्या एअरपोर्टवरच राहिला होता. तुम्ही म्हणाल, ही काय काल्पनिक स्टोरी आहे? हो, ही काल्पनिकच स्टोरी आहे, स्टीवन स्पिलबर्ग यांच्या चित्रपटाची. चित्रपटाचं नाव आहे द टर्मिनल. पण ही स्टोरी, हा चित्रपट एका खऱ्या माणसाच्या आयुष्यावर आधारित आहे. मेहरान करीमी नासेरी यांच्या जीवनावर, जे जवळजवळ 18 वर्ष एकाच एअरपोर्टवर राहिले होते, कारण त्यांना कोणताच देश स्वीकारत नव्हता. मेहरान नासेरी यांची स्टोरी नक्की काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाज आवाजा. मेहरान नासेरीचा जन्म 1945 साली इराणमध्ये झाला. पुढे 1974 साली तो इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेला. पुढे जाऊन नासेरीला 1977 मध्ये इराणचा शासक मोहम्मद रजा पहलवी याच्या सरकारविरुद्ध केलेल्या प्रदर्शनात सहभागी झाल्याबद्दल इराणमधून हद्दपार करण्यात आलं. स्वतःच्या देशातून निर्वासित होऊन त्याने युरोपमधील अनेक देशांमध्ये राजकीय शरण मागितलं, पण त्याला सर्व देशांकडून प्रत्येक वेळी नकारच मिळाला. खूप मेहनतीने हातपाय जोडून नासेरीला बेल्जियममध्ये शरणार्थ्यांसाठी युनायटेड नेशन हाय कमिशनर ऑफ रेफ्युजी यांच्याकडून शरणार्थी प्रमाणपत्र मिळालं. पण पुढे तपासात असं कळलं की नासेरीला कधीही इराणमधून हद्दपार केलं गेलं नव्हतं. मात्र त्याच्याकडे आता शरणार्थी प्रमाणपत्र होतं, त्यामुळे तो ब्रिटन आणि फ्रान्स या देशांमध्ये जाऊ शकत होता. या दोन देशांमध्ये प्रवास सुद्धा करू शकत होता. पण त्याचं शरणार्थी प्रमाणपत्र ज्या ब्रीफकेसमध्ये ठेवलं होतं, ती ब्रीफकेस पॅरिसच्या रेल्वे स्टेशनवर चोरीला गेली. पण हे म्हणणं मेहरान नासेरीचं होतं. पण खरं तर त्याने एका बोटीने त्याची कागदपत्र ब्रुसेल्स बेल्जियमला पाठवली होती असं बोललं जातं. पण यातील खरं काय आणि खोटं काय माहीत नाही. पण जेव्हा तो पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल एअरपोर्टवरून ब्रिटनला गेला तेव्हा त्याला पासपोर्ट दाखवता आला नाही. ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला परत चार्ल्स डी गॉल एअरपोर्टवर पाठवलं, कारण तो तिथून प्रवास करून आला होता. इथूनच मेहरान नासेरीच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं आणि स्टीवन स्पिलबर्गला त्याच्या मूव्हीसाठी कंटेंट मिळाला. झालं काय, जेव्हा नासेरीला परत चार्ल्स डी गॉल एअरपोर्टवर पाठवलं गेलं तेव्हा त्याला तिथे कागदपत्र नसल्यामुळे अटक करून एअरपोर्टवरच वेटिंग एरियात बसवण्यात आलं. नासेरीची बाजू मांडण्यासाठी फ्रेंच मानवाधिकार वकील ख्रिश्चन बोर्जेट हे पुढे आले. त्यांनी त्याला बेल्जियममधून नासेरीसाठी नवीन कागदपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण या कागदपत्रांसाठी नासेरीला स्वतः बेल्जियममध्ये उपस्थित राहणं गरजेचं होतं. पुढे बेल्जियममध्ये यात्रा करण्याची परवानगी दिली, पण त्याला एक अट होती की तो एका सामाजिक कार्यकर्त्याच्या देखरेखीखाली राहील. यासाठी नासेरीने नकार दिला. तर फ्रान्स आणि बेल्जियम दोन्ही देशांनी नासेरीला तिथे राहण्याची ऑफर दिली. पण नासेरीने या देशांच्या कागदपत्रांवर साईन करायला सुद्धा नकार दिला, कारण त्याची ओळख ब्रिटिश म्हणून न दाखवता इराणी म्हणून दाखवली होती आणि त्याला ते मंजूर नव्हतं. या देशांना नकार देऊन त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नासेरीला राहायला कुठलंच ठिकाण उरलं नाही. त्याने 1988 मध्ये पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल्स विमानतळावर टर्मिनल 1 मध्ये राहायला सुरुवात केली. फ्रेंच सरकारसाठी तर मेहरान नासेरी हा अवघड जागेचं दुखणं झाला होता. तो त्यांच्यासाठी एक बेकायदेशीर स्थलांतरित होता, पण ते त्याला हद्दपार करू शकत नव्हते, कारण कोणताही देश त्याला स्वीकारायला तयार नव्हता. तेव्हापासून नासेरीने पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल एअरपोर्टवर टर्मिनल 1 ला आपलं घर बनवलं. तो कधी डायरी लिहायचा, कधी रेडिओ ऐकायचा, येणाऱ्या जाणाऱ्यांशी गप्पा मारायचा. मग हेच येणारे जाणारे लोक त्याला कधी कधी जेवण द्यायचे. तिथे छोटं मोठं काम करून तो पैसे मिळवायचा आणि एअरपोर्टच्याच वॉशरूममध्ये आंघोळ वगैरे करायचा. त्याने ब्रिटनला जाण्यासाठी आणलेली बॅग एवढंच त्याचं सामान होतं. तो नेहमी ती जवळ ठेवायचा. कधी कधी तो इकॉनॉमिक्सचा अभ्यास सुद्धा करायचा. असं करत करत जवळजवळ 1988 ते 2006 पर्यंत 20 वर्ष तो एअरपोर्टवरच राहिला. असंच एअरपोर्टवर राहून नासेरीने ऑटोबायोग्राफी सुद्धा लिहिली, ज्याचं नाव होतं द टर्मिनल मॅन. ही ऑटोबायोग्राफी 2004 साली प्रकाशित झाली. या ऑटोबायोग्राफीवर प्रेरित होऊन स्टीवन स्पिलबर्ग यांनी द टर्मिनल हा चित्रपट बनवला, ज्यामध्ये नासेरीची भूमिका टॉम हँक्स यांनी साकारली. त्याशिवाय नासेरीच्या जीवनावर लॉस्ट इन ट्रान्झिट नावाचा चित्रपट, ब्रिटिश संगीतकार जोनाथन डोव्हने फ्लाइट नावाची ओपेरा
हामिद रहमानियन आणि मेलिसा हिब्बार्डनने सर अल्फ्रेड ऑफ चार्ल्स डिगॉल एअरपोर्ट ही डॉक्युमेंटरी आणि ग्लेन लुचफोर्ड आणि पॉर्क बर्गजेलर यांनी हिअर टू वेअर नावाची मॉक्युमेंटरी बनवली. इतकी वर्ष एअरपोर्टवर राहिल्यामुळे नासेरीच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला. 2006 मध्ये त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेवटी त्याला फ्रान्सने स्वीकारलं. 2007च्या शेवटी नासेरी रुग्णालयातून बाहेर आला आणि फ्रेंच रेड क्रॉस सोसायटीच्या एअरपोर्टच्या देखरेखीखाली राहू लागला. मग चित्रपट आणि पुस्तकातून मिळालेल्या पैशांनी त्याने थोडे दिवस एका हॉस्टेलमध्ये घालवले. सप्टेंबर 2022 साली तो पुन्हा एअरपोर्टवर राहायला आला होता. त्याच वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये ज्या एअरपोर्टला त्याने 20 वर्ष घर बांधलं तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याला पुन्हा त्या एअरपोर्टवर येऊन आपलं शेवटचं आयुष्य का घालवावंसं वाटलं असेल? बहुतेक इतक्या देशांनी त्याला नाकारल्यावर ज्या जागेने त्याला प्रेम दिलं, त्याचं अस्तित्व स्वीकारलं, म्हणून त्याला त्या एअरपोर्टवर पुन्हा यावंसं वाटलं असेल. शेवटी हे एअरपोर्टच त्याच्यासाठी 20 वर्ष त्याचं घर, शहर आणि देश होतं. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.